अशा लोकांना ना मारून टाकलेलंच कामाचं संपवून टाकावं लागतं. हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे. जे कोणी नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत एन्जॉय करा. तर 2 दिवस ब्लॉग आलेले नाही कारण माझ्या डोळ्याला बघू शकता, डोळा पूर्ण असं सुजलेला आहे. रात्री झोपेतनं मला मुंगी नाही तर काही किडा डसला असेल तर डोळा हा पूर्ण सुजून होता. त्यामुळे मी 2 दिवस काही ब्लॉग केलेला नाही कारण खूप त्रास होत होता. आताही थोडंफार असं ना इथे दुखत आहे खूप जास्त. इथे या बाजूला ना थोडंसं असं दुखत आहे. त्याच्यामुळे ब्लॉग काही शूट केलेला नाही. तर मी म्हटलं चला आज तरी आपण ब्लॉगला सुरुवात करूया. आणि हो, आमच्या वर्धेतनं 2 दिवस झाले एकच प्रकरण चालू आहे, ते म्हणजे रेप केसचं. लहान मुलींवर आता खूप जास्त जिकडून तिकडून एकच न्यूज येत आहे की लहान मुलीचा रेप झालेला आहे, त्या लहान मुलीचा रेप झालेला आहे. तर अशा केसेस खूप जास्त आता चालू आहे. आणि आता आमच्या वर्धेतसुद्धा ते प्रकरण जे आहे ते घडलेलं आहे. रोठा म्हणून इथे एक खेडा आहे वायफळजवळ, तर तिथे हे प्रकरण घडलेलं आहे. आणि खूप जास्त म्हणजे इतकं जास्त विकृत बुद्धीचा असणार ना तो सापडला गेलेला आहे. त्याचं नाव काय आहे, काहीतरी मडावी आहे, राहुल राजू मडावी म्हणून आहे. तर तो दिसायलाच एकदम भयंकर दिसतो आणि त्याची बुद्धीसुद्धा त्याच्यापेक्षा जास्त अशी बेकार असेल. कारण की त्यांनी जे केलं आहे ना ते खूप जास्त बेकार केलेलं आहे. त्यांनी पहिले तिचा रेप तर केला, पण त्याच्यानंतर तिला ना दगडाने ठेचून काढलेला आहे. अक्षरशः तिचे डोळे वगैरे सगळे बाहेर निघालेले होते, पण ते पोटावर सुद्धा दगड टाकलेला होता. तर असं काहीसं आमच्या वर्धेत आता सध्या काही चालू आहे. परवाच्या दिवशी, म्हणजे परवाच्या दिवशी तर नाही, काल दवाखान्यामध्ये पूर्ण लोकांनी, म्हणजे आक्रोश होता पूर्ण लोकांचा. आणि त्यांचं फक्त एकच म्हणणं होतं की आमच्या म्हणजे ज्या मुलीवर रेप झालेला आहे तर संध्या हिला न्याय द्या म्हणून. आणि तिथे पोलीस लोक वगैरे भरपूर पोलिस होतात आणि खूप जास्त, आता तुम्ही रील्समध्ये पाहतच असाल की काय काय घडलं. तर खूप जास्त बेकार झालेला आहे. ती मुलगी तर गेली, पण अशा अजून कित्येक मुली असणार. आता बघा तुम्ही, ते आपण आतापर्यंत विचार करत होतो की बाहेर गेलं तर इथे काही होणार का, तिथे काही होणार का, पण आता तिच्या घरात जाऊन त्यांनी हे प्रकरण केलेलं आहे. तर स्वतःच्या घरातसुद्धा सेफ नाही आहे. आई वडील नसताना हे सगळं झालेलं आहे. ती मुलगी शाळेतून आलेली होती, कपडे चेंज करत होती आणि तो तेवढ्या मनात घरात गेला आणि हे सगळं प्रकरण केलं. तर असं ऐकून ना खूप जास्त, कारण की आम्हाला पण, म्हणजे मला पण एक मुलगी आहे आणि ते पाहून ना खूप जास्त मला इतकं बेकार वाटत होतं खूप जास्त. आणि हे सुद्धा म्हणजे आम्ही दोघंही जण, म्हणजे 2 दिवस झाले आमचं तेच चालू आहे, म्हणजे न्यूज पाहणंच चालू आहे की काय झालं, काय नाही झालं म्हणून. आणि आता तो सापडला गेलेला आहे. आता बघू त्याच्यावर काय कार्यवाही करतात आणि काय नाही. त्याच्यावरनं त्याला म्हणजे संपूर्णच टाकलं पाहिजे. अशी लोक न ठेवलेले कामाचे. आणि काय करतात, जेलमधून आलेला, आता एक माणूस होता जे की पुण्याला झालं ते प्रकरण, तो जेलमधून आला आणि आल्यानंतर बघू शकता त्याची हिंमत किती जास्त वाढलेली. तर तसंच काहीसं होते. तर तसंच काहीसं आतासुद्धा होणार. त्याला जेलमध्ये टाकणार, त्याला म्हणजे किती 10-15 वर्ष ठेवून देणार. त्याच्यानंतर मग त्याला बाहेर काढणार. तो पुन्हा जास्त ढीठ होईल आणि हे असे प्रकरण जे आहे पुन्हा घडत राहील. त्याच्यापेक्षा त्या मुलीला त्यांनी संपवलं ना, तर त्यालासुद्धा संपवलंच पाहिजे. आणि कारण की हे असे ओझे आहे ना धर्तीवर नसलेले कामाचे, विनाकारण चांगल्या त्या निष्पाप मुलीचा बळी गेलेला आहे या विकृत बुद्धीमुळे. तर त्याला ना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, नाही तर लोकांकडे देऊन दिलं पाहिजे. लोक पाहते काय करायचं आहे. तर मंडळी, आता मुलींसाठी ना खूप जास्त कठीण झालेलं आहे काम. आणि जरुरी नाही का मुलींनी छोटे कपडे घातले आणि छोटे कपडे घातले किंवा ती मुलगी अशीच आहे किंवा ती मुलगी एखाद्याला सहन नाही होत की ती मुलगी एकदम बिनधास्त जगते म्हणून. तर तेव्हासुद्धा या अशा बुद्धीच्या लोकांना काय माहिती काय सुचते काय नाही, तर ते अशा प्रकारची कामं करून ठेवतात.
तर जरुरी नाही का जागोजागी मुलींनाच दोष दिला पाहिजे म्हणून, कारण की आता एकदम ज्या मुलींना बोलतासुद्धा नाही येत ना, त्या मुलींवर सुद्धा हे असे अत्याचार करत आहे, मुलींना मारून टाकत आहे. तर अशा लोकांना ना मारून टाकलेलंच कामाचं, संपवून टाकावं लागतं. तर खूप जास्त आमच्या वर्धेत हे चालू आहे आणि त्या आईवडिलांना काय वाटत असेल, ते काय विचार करत असेल. आपल्यासारखेच लोक हे अशी बातमी ऐकून असे थक्क असे बसून राहतात, म्हणजे काय चालू आहे आता, काय. तर असं मग आता काय होणार काय नाही हे समोर कळेलच. तर असं आहे. तर मंडळी, आता माझं जेवण खावण तर झालेलं आहे आणि आता मी शानूला आणायला जायचं आहे मला. आणि आज ना पावसाचं वातावरण झालेलं आहे, आभाळ आभाळ आहे. पाऊस पडला पाहिजे, कारण की खूप जास्त गरमी होत आहे, खूपच म्हणजे उखळल्यासारखं होत आहे. घरात तर कसंचे कसं वाटत आहे, कूलर काम करत आहे ना काही. तर पावसाची खूप जास्त आवश्यकता आहे. तर चला, शानूला आणायचा वेळ झालेला आहे. चला मी जाते. आज हे काही आहे नाही, हे गेलेलं आहे वर्धेला, त्याच्यामुळे मला जावं लागणार आहे. अश्विनी म्हणजे पळो, थांब थोडीशी. तर मंडळी, डोळ्याची सुजन जी आहे ना, ते माझ्या वाढतच चाललेली आहे. काल जास्त होती, आज कमी झाली होती. सकाळी मी म्हटलं आता कमी होणार हळूहळू, पण आता इथे पण दिसत आहे. जाऊन पाहते दवाखान्यात हे आल्याच्या नंतर. आता सध्या स्वयंपाकाचा सुरू आहे आणि स्वयंपाकात आज चटूर चारा आहे, कारण काहीतरी आगळं वेगळं खायचं आहे. त्याच्यामुळे इथे काहीतरी बनवत आहे मी. ते मला पण माहीत नाही काय म्हणजे पोटॅटो बॉल्स बनवायचा प्रयत्न करत आहे. तर हे 2 मोठे मोठे आलू बॉईल करून घेतले. त्यानंतर हे पोहे, आता मला माहीत नाही कोरडे मिक्सरमधून काढायचे होते की असेच करायचे होते. तर पोहे भिजवून घेतलेले आहे आणि यामध्ये आता मी टाकणार. आता पहिले हे थंडे होऊ देते याला छान. तर हे आता सर्वात आधी पहिले आलू स्मॅश करून घेते याने, स्मॅशरने. तर चला. हे भिजवलेले जे पोहे आहे ना, हे सुद्धा यामध्ये ॲड करून घेते. तर यामध्ये जाणार आता हळद, त्यानंतर तिखट. जास्त काही तिखट करत नाही, कारण की शानूमुळे, नाहीतर याच्यात छान चिली फ्लेक्स टाकले असते. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि आता जाणार यामध्ये सांबार. एक्स्ट्रा काही जाणार नाही आहे, कारण हे शानूच्या हिशोबाने बनवत आहे. तर आता ही स्मॅशरने पुन्हा चांगलं स्मॅश करून घेणार. मला ते हातानेच करावं लागेल, व्यवस्थित होईल. तर मंडळी, याच्यात अजून काही पाहिजे होतं का, तर ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आता हे जे रेसिपी आहे, हे मी माझ्या मनाने जसं आहे तसं बनवलेली आहे. तर आता तयार झाल्यानंतर बघू कशी काय तयार होते. तर कारण पहिल्यांदाच बनवत आहे. तर मंडळी, हे झालेलं आहे पूर्ण मिक्स करून. आता मी याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेते. छोटे छोटे बॉल्स तयार करून घेणार. झालेलं आहे गरम. आता यामध्ये बॉल्स सोडून देणार. हे आहे ना. तर मंडळी, बघू शकता तयार झालेले आहे, काय म्हणते, पोटॅटो बॉल्स. तर अशा प्रकारे मी हा उपक्रम केलेला आहे. पहिल्यांदाच केलेला आहे. आता हे गरम गरम आहे, तर आम्ही आता खाऊन बघणार कशी झालेली आहे टेस्ट. तर चल शानू. शानू म्हणते मला
की पहिले तू खाऊन पाहावा म्हणते, कारण की हिला काही माझ्यावर विश्वास वाटत नाही आहे कसे झाले असणार. कसे झाले बाप्पा? म्हणजे तू म्हणते का म्हणजे जमलेच नाही? हो. बाप्पा, एवढं टेस्टी झालं, तू खाऊन पहा. खरंच छान झाल्या, मस्त. क्रिस्पी सुद्धा झालेल्या. तर हे आले आहे आत्ताच वर्धेवरून. आत्ताच आले हे वर्धेवरून आणि आल्या आल्या मी चाललेली आहे हॉस्पिटलमध्ये, कारण की डोळा जास्तच सुजत चाललेला आहे, अजून वाढतच चालला. आणि पुन्हा आई आल्या आमच्या, आई आल्या यांच्यासोबत. आणि शानूनी जसा दरवाजा उघडला तशी इतकी भिली ती. आणि सरप्राईज नाही, मेन म्हणजे माहीत आहे का, आम्ही सकाळपासून तेच चालू आहे ना, न्यूज भयंकर येऊन राहिलेला आहे, तेच चालू आहे. मी होती पाठीमागच्या रूममध्ये आणि शानून जसा दरवाजा उघडला तशी एकदम पळत आली. तर खूप मला पण भीती वाटायला लागली. म्हणलं काय, एकतर हे घरी नव्हते, हेच आले होते, नंतरही मला असं मनाला भीती वाटली एकदमच. असं आहे. चला मग आता पटकन हॉस्पिटलमधून जाऊन येते, काय सांगते तर डॉक्टर. तर मंडळी, काल रात्री दवाखान्यात गेली, इंजेक्शन वगैरे घेतलं, 2 इंजेक्शन दिले आणि त्याचसोबत गोळ्यासुद्धा दिल्या. आणि आज बघू शकता कसं झालेलं आहे, डोळा थोडासा कमी झालेला आहे. तर त्रास आहे थोडाफार. तर याच्यामध्ये ना इंजेक्शन घेऊन आली आणि ते इतकं भारी होतं की खूप जास्त, तिथून तिथपर्यंत मला चालणं पण नव्हतं झालं. तर म्हणून मी काल ब्लॉग काही शूट केला नाही घरी आल्यानंतर, आणि त्याचसोबत ब्लॉग एंड करायलासुद्धा विसरली. आणि आता मी करत आहे स्वयंपाक सकाळचा. आज मला करायची आहे ढेमसाची भाजी, मसाल्याची ढेमसा आहे ना त्याची भाजी करायची. आई पण आहे आता, तर हे नाही आहे, हे गेलेले आहे वर्धेला. तर मी म्हटलं छान मस्त अशी मसाल्याची ढेमसं वगैरे करते म्हटलं. तर शानूला पण माझ्या खूप जास्त आवडते. आता मसाला काढायचा आहे भाजीसाठी, पण लाईट गेली वेळेवर, तर थांबावं लागेल थोडा वेळ. बाकी पोळ्या वगैरे करून झालेला आहे, कुकरसुद्धा इथं आपला रेडी आहे. असं आहे मंडळी. चला, तर आजच्या ब्लॉगला ना मी इथेच एंड करते. आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसं नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आपला नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका. तर आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू द्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि उद्यासुद्धा आता जिथे उभी आहे ना मी तिथेच उद्यापासून स्टार्ट होणार. तर चला.